लाडकी बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. या जे-आरमध्ये केव्हा हप्ता मिळणार आहेत आणि जे लाडकी बहिणींना हप्ता मिळत नव्हता, मध्येच बंद झाला होता, ते ज्यांचं के-वाय-सी झालं नाही किंवा ज्यांचं बंद झालं होतं, के-वाय-सी झालं त्यांचाही हप्ता केव्हा मिळणार आहेत, सर्वांना केव्हा मिळणार आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. जी-आर आला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या लाडकी बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मागच्या 2 महिन्यापासून लाडकी बहीणचा हप्ता आला नाही अजून, तर केव्हा येणार आहेत आणि 2 महिन्याचं एकत्र येणार आहे किंवा नाही, आणि ज्या लाडकी बहिणींचं हप्ता बंद झाला होता मध्ये, त्यांचं के-वाय-सी पण बाकी होतं आणि के-वाय-सी पोर्टलसुद्धा पुन्हा चालू करण्यात आलं नाही, तरीसुद्धा तुमचा हप्ता येणार आहे किंवा नाही, महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहेत या जे-आर मार्फत. चला तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या लाडकी बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष जी-आर महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभागाकडून जी-आर करण्यात आला आहे. दिनांक 24 मार्च 2026ला जी-आर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक 3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना 2 अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्य अनुदाने वेतन 39,960 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर आपल्याला सदर निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणात अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षाची निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशीर्षनिहाय उपलेखाशीर्षनिहाय तसेच साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उप-आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांच्या प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी असं या जी-आरमध्ये म्हटलं आहे. विभागाने अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या प्रयोजनासाठी निधीची मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी विभागीय राहील. तर बघा या ठिकाणी म्हटलं आहे की ज्या योजनेसाठी जी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच विभागासाठी निधी मंजूर करण्यात यावी असं म्हटलं आहे. कारण ज्या लाडकी बहिणींचं के-वाय-सी बाकी होतं किंवा त्यांचं मध्येच के-वाय-सी केले नाही, त्यांचं हप्तासुद्धा बंद झाला होता, त्यांनासुद्धा सर्वांना आता हप्ता मिळणार आहेत. तर आपल्याला जून महिन्यामध्ये सर्वांना के-वाय-सी करावं लागणार आहे. दरवर्षी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं, मागच्या जी-आरमध्ये सुद्धा पाहिलं होतं. दरवर्षी आपल्याला जून महिन्यामध्ये 2 महिन्यात देण्यात येणार आहेत. त्या महिन्यामध्ये आपल्याला के-वाय-सी करावं लागेल, तेव्हाच आपले पैसे मिळणार आहेत किंवा आपले के-वाय-सी केलं नाही तर आपले पैसे मध्येच बंद होऊ शकतात. ज्यांचं बंद झालं आहे त्यांचेसुद्धा पैसे येणार आहेत. प्रगती घटक कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणारा निधी विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबद्ध प्रवर्गातील लाभार्थीकरिता होईल. याबाबत विभागाने दक्षता घ्यावी असं सद्यस्थिती नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना या ठिकाणी ज्यांचं नोंदणी झालं आहे त्यांना 100% जो राहिलेला हप्ता आहे किंवा मध्येच बंद झालेला आहे त्यांनासुद्धा हे हप्ता मिळणार आहेत. लाडकी बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण भरपूर लाडकी बहिणींचं मध्येच हप्ता बंद झाला होता, त्यांचं के-वाय-सी पण त्या ठिकाणी झालं नव्हतं, तरीसुद्धा काहींचं के-वाय-सी झालं होतं, काहींचं के-वाय-सी झालं नाही. झालेल्यांसुद्धा बंद होतं. ज्यांचं झालेलं आहे के-वाय-सी त्यांचंसुद्धा बंद झालं होतं आणि ज्यांचं के-वाय-सी झालं नाही त्यांचं तर बंदच होऊन गेलं होतं. पण आता सध्या निधी मंजूर करण्यात आला आहे, तर जेवढे लाडकी बहिणींची नोंदणी आहे त्यांना सर्वांना या 2 महिन्याचा हप्ता येणार आहेत. कोणत्या 10 तारखेपर्यंत पाठवण्यात दक्षता घ्यावी असं म्हटलं आहे. तर आपले लवकरात लवकर 10 तारखेपर्यंत किंवा आपल्याला 7-8 तारखेपर्यंत आपला हप्ता येऊन जाणार आहे. जास्तीत जास्त आपल्या लाडकी बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.